हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि मी झाली आहे रेडी. आपण जातोय वाघोली खडकी नाही खराडी वाघोली बहुतेक. तर आता इथून कसं जायचंय ते फिगर आउट करायचंय आपल्याला, कारण आपण तर राहतो पुण्याच्या बाहेर. आज आपण इयरिंग्स चेंज केले आहेत आणि एक छोटीशी चेन घातली आहे आणि नॉर्मल ट्राउजर्स टॉप. तर दिस इज हाऊ आय एम लुकिंग. Himanshu is making sprouts. He's dropping me. थोडा कुठेपर्यंत तरी. भाऊ वाघोलीला सोडून देतो गाडीने. चला तर मग मी निघाले बसने आपण गेलो निगडीपर्यंत. निगडीवरनं मी तिथनं कॅब बुक केली आणि मग मला जायचं होतं वाघोलीला. कॅबनी पण तसा टोटल मी बघायला गेले तर 2 तास लागले मला पोहोचायला. आणि मग मी फायनली वाघोलीला पोहोचली. पण पोचल्या मी तिथे काहीच शूट वगैरे काहीच रेकॉर्ड वगैरे केलं नाही, कारण मी विसरून गेली की मला व्लॉग करायचा आहे. मग काही क्लिप्स फक्त ह्याच्या माझ्या फ्रेंड्सने रेकॉर्ड केल्या होत्या, त्या मी या दिवसाच्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या आहे. आणि तसंही मी पूर्ण डान्स शिकवण्यामध्ये वगैरे बिझी होती, तर त्याच्यामुळे मला लक्षातच नाही राहिलं की शूट करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे वगैरे वगैरे. मग आम्ही डान्स प्रॅक्टिस केला, जेवण केलं थोडासा ब्रेक घेऊन. जेवणाला छान बिर्याणी तिने आणलेली होती आणि टेस्ट छान होती ही, म्हणजे असं ॲव्हरेज पण छान. आणि मग आम्ही जेवण केलं आणि जेवणानंतर सर्वांना सुस्ती चढली होती, मग बसून गप्पा गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही परत प्रॅक्टिस रिझ्यूम केली आणि फायनली घरी पोचायला मला वाजले असतील 10:30. गाईज, मी वाघोलीला माझ्या फ्रेंडकडे चालली होती, जिची आत्ता आपण बॅचलर पार्टी केली. तिला संगीतचा डान्स सेट करून द्यायचा होता, त्यासाठी मी वाघोलीला घरी पोचलो. आणि मग खूप जास्त थकली होती मी आणि मग भूक पण लागली होती. थोड्या वेळ पहिले मी रेस्ट केला आणि त्यानंतर बढिया हे मस्त मी हाफ फ्राय विथ चीज बनवलं माझ्यासाठी आणि माझा सिरीज बघत होती. ही सिरीज म्हणजे प्राईमवरती न्यू अशीच टाईमपास सिरीज आहे, प्रदीप सेन पिट्सबर्ग असं काहीतरी. तर हे मी बघत होती आणि म्हणजे ओकेश टाईमपास बघायला छान होती. त्याच्यानंतर आपण आपला दिवस इथे संपवला आणि दुसऱ्या दिवशी माझा एक फ्रेंड घरी आला होता आणि त्या दिवसामध्ये मी जास्त काहीच नाही केलं, फक्त ही एक शॉर्ट क्लिप होती. आणि मग नेक्स्ट डेला मी सकाळी छान मस्त गरम गरम नाश्ता आणायला गेली. यांचे वडापाव खूपच टेस्टी असतात आणि यू वॉन्ट बिलीव, हा संध्याकाळी 5 वाजता दुकान बंद करतो. दिवसभरात त्याची इतकी कमाई होते की जेव्हा 4-5 वाजता नाश्त्याचा टाईम असते तेव्हा तो नसतो, तोच शॉप बंद करून चालला जातो. ही अंड्याची रेसिपी खूपच टेस्टी लागते ॲज अ स्नॅक, चकना आयटम वगैरे खूपच मस्त. ही मला माझ्या एका फ्लॅटमेटकडनं मिळालेली, म्हणजे मी तिथची बघितलेली, तिथून शिकलेली. पण याच्यामध्ये मी शेवटी माझे काही ट्विस्ट केलेले आहे आणि खूपच टेस्टी आणि यम्मी लागते. तुम्ही पण बनवून बघा. वाटलं तर मी डिटेलमध्ये रेसिपी नंतर देणार. आणि मी मस्त माझा हा स्पेशल पुलाव, हा त्याला साईड डिश हा अंडा, पापड, थोडंसं चिकन ग्रेव्ही होती आणि रायता. त्या दिवशीचं जेवण खूपच छान झालं आणि मग मी खूप जास्ती बिमार होती, तर त्या दिवसात मी दुसरं काहीच नाही केलं, थोडासा आरामच केला. मग आता हा नेक्स्ट डेला माझी मैत्रीण घरी आली होती निवी, आणि मग आम्ही मेथीचे पराठे, ठेचा, ही मेथीची थोडी भाजी आणि सॅलड असं हे सगळं बनवत होतो. पराठे तिनेच बनवले, त्यामुळे मी जे बनवलं तेवढंच मी दाखवलं. हे पराठे खूप टेस्टी झाले होते. निवी म्हणजे निवीच्या हाताला जी चव आहे ना. आणि मग संध्याकाळी रात्री आम्ही बाहेर गेलेलो, तर तिथे स्पेशल आयटम होता हा कॉम्प्लिमेंटरी, जे बटाटे वडे मिळतात, मस्त एकदम यमी. आणि विंटर आहे तर सूप तर प्यायलाच हवा ना. मग त्या दिवशी जे आम्ही पार्टी संपवली आणि वापस येता गेटसमोर छान शेकोटी चालू होती. म्हटलं थोडंसं थांबावं, हिवाळा आहे तर वाय नॉट. शेकोटीचा फील्स नुसतं कळतं की थंडी आणि हिवाळाला आहे. मग नेक्स्ट डेला परत सॅलड. आता हिवाळा असल्यावर छान छान खायलाच पाहिजे ना. आणि निवी स्पेशल आलू वांग्याची भाजी,
आणि मस्त म्हणजे एवढी भूक लागली होती की मी रेकॉर्ड करायचं विसरलीच. म्हणजे चपाती माझी खाऊन झाली आणि मग मला आठवलं की अरे आपण तर शॉर्टच नाही घेतला आहे, आणि म्हणून मी हा असा अर्ध्यातनंच शॉर्ट घेतला. आणि रात्रीच्या टायमाला परत सॅलड, आणि मी खूप सुंदर डाळ बनवलेली होती. आम्ही रात्री जास्त हेवी जेवत नाही, तर त्याच्यामुळे ही डाळ खूप यम्मी झाली होती. आणि मग असं करून आमचा हा दिवस संपला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच तुमचं प्रेम मला दाखवत राहा. थँक्यू.